जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यासह तालुक्यात झालेल्या 2 एप्रिल 2026 रोजीच्या अवकाळी व गारपिटीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असून या जवळपास 62 गावातील 954 शेतकऱ्यांच्या 832 हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाला आहे। तर या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरच नुकसान भरपाईचे अनुदान प्राप्त होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात व तालुक्यात 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी गारपीट व वादळ वाऱ्याच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले असून त्यात नंदुरबार तालुक्यात जवळपास 62 गावातील 954 शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे। त्यात 275 हेक्टरवरील ज्वारी पीक, 90 हेक्टरवरील मका पीक, 137 हेक्टरवरील बाजरी पीक, 61 हेक्टरवरील गहू पीक, 14 हेक्टरवरील हरभरा पीक, 2 हेक्टरवरील भुईमूग पीक, 110 हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे। तर इतर बाधित 8 हेक्टर क्षेत्राचे पिकाचे नुकसान झाले आहे। 90 हेक्टरवरील केळी पीक, 42 हेक्टरवरील पपई, 4 हेक्टरवरील आंबा असे एकूण नंदुरबार तालुक्यासह जिल्हाभरात 832 40 हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।